Next, problem number 14. In a figure, O is a center. Chord PQ and chord RS are the congruent chord. Chord PQ is congruent to chord RS. Angle POR is the 7070. RIS किती आहे 80. Then find something. तर सगळ्यात आधी आपल्याला एक रिझन माहिती आहे, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर chord, करस्पॉन्डिंग आर्क ऑफ कॉन्ग्रुएंट साइड किंवा chord. तर आपण स्टार्ट काय करू की आधी काय करायचं आहे, PR. PR इझिली निघेल. मग आपण आधी लिहू O is the center of circle. O is the center of circle. मग O is the center of circle असेल तर angle POR is a central angle. मग measurement of POR is equals to measurement of R PR is equals to 70. POR 70 आहे तर हा किती असणार 70. तर इथं काय लिहित आहे, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. तर हे रिझन काय झालं, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. किंवा तुम्ही इथं लिहू शकले असते की द मेजरमेंट ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ आर्क करस्पॉन्डिंग इट मायनर आर्क. ओके, देन पहिलं झालं. सेकंड साठी ही थेरी यूज करू, chord PQ is congruent to chord RS given. Hence, measurement of arc PQ is equals to measurement of arc RS is equals to 80. आता हे 80 दिलेलं आहे तर हे किती असणार 80. तर इथं काय लिहायचं रिझन, हे लास्ट एक्सरसाइज आहे सांगितलं मी. corresponding arc of congruent chord, corresponding arc of congruent chord. हे एक्सरसाइज मध्ये झालं की when two arcs are congruent then their corresponding arc also the congruent. Two chords are congruent hence their chord are congruent. ओके, म्हणजे आपलं Q आता काय काढायचं आपल्याला बघा, QS. तर कसं करायचं, मेजरमेंट ऑफ आर्क QS प्लस मेजरमेंट ऑफ आर्क PQ प्लस मेजरमेंट ऑफ आर्क RS किंवा PR प्लस मेजरमेंट ऑफ आर्क RS इज इक्वल टू 360. बघा, QS PQ PR RS. आता QS तर फाइंड करायची आहे, मेजरमेंट ऑफ आर्क QS प्लस PQ 8080 PR 70. इट इज 8080 इज इक्वल टू 360. मी एक स्टेप कमी करतो, मेजरमेंट ऑफ आर्क QS इज इक्वल टू 360 माइनस सम ऑफ दिस 80 प्लस 80 160 प्लस 70 230. वन टाइम केलं मी. Measurement of RQS is equals to 031 130. दुसरा एक पॉइंट झाला. आता काय करायचं आपल्याला, मेजरमेंट ऑफ आर्क QS आर्क. अरे काय आहे हे गणित, मेजरमेंट ऑफ आर्क QS आर्क इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ आर्क QS प्लस मेजरमेंट ऑफ आर्क RS. 130 plus 80 210. बघा 0 3 plus 8 11 1 carry 2 210 झालं. गणित स्टार्ट कुठून झालं हे लक्षात आहे, सेंट्रल अँगल कॉन्ग्रुएंट chord means corresponding arc also the congruent. असं काही मेजर इश्यू नव्हता, गणित खूप सोपं आहे. फक्त काय केलं पाहिजे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. मी नेहमी सांगतो की गणित एक वेळ ऑब्झर्व करा, तुम्हाला त्याची थेरी हळूहळू आठवायला. प्रॉब्लेम नंबर 15. इन अ फिगर मेजरमेंट ऑफ आर्क WY. WY is the 44
Zx is the 68. Then find the angle ZTX. Then find the angle ZTX. Okay. हा बघा सेंटर इकडे आहे. It is the center. T is not a center of that circle. T is not the center of that circle. पण आपल्याला एक थेरी आठवते की the vertex angle ZTX has vertex inside the circle. ZTX चा vertex कुठे आहे? Inside the circle. अच्छा, ZTX चा vertex inside the circle आहे and it intercept the arc. It intercept the arc. कुठली आहे? ZX and it's vertically opposite angle. आता ZTX चा vertically opposite angle काय? WTY. लिहायची गरज वाटली तर लिहा angle WTY intercept arc YW. तर WY म्हणजे काय? ZTX चा vertex कुठे आहे? T इनसाइड द सर्कल. पहिली आर्क इंटरसेप्ट केली 68. याचा वर्टिकली अपोजिट आर्क अँगलने आर्क इंटरसेप्ट केली WY. तर आपल्याजवळ एक थिअरी आहे की व्हेन दिस टाइप ऑफ दिस मीन्स अँगल ZTX is half of the measurement of arc ZX plus measurement of arc WY is equals to half of the ZX plus 44 half of the this 4 8 4 12 carry 1 5 plus 6 11 2 1 are 2 2 5 are 10 2 6 is 56. Then this angle is the 56 degree. It is your question number first. We complete the question number first. WT 4.8, TX 8, YT 6.4, find TZ. अरे कितीतरी सोपं गणित आहे की quad WX and YZ intersect at point T by the theorem of internally division of chord. मग लिहा quad WX and chord YZ intersect at point T. Hence, by the theorem of internally division chord. आता इंटरनली शब्द नाही लिहिला तरी चालते. डिव्हिजन ऑफ chord मग काय थिअरम सांगते की WT multiplied by TX is equals to YT multiplied by TZ. अच्छा, WT 4.8, TX 8, YT 6.4, TZ find out. Means 4.8 multiplied by 8 divided by 6.4 is equals to TZ. अच्छा, डिव्हिजन फंड आहे खूप सोपा. डिव्हिजन मध्ये आता बघा डेसिमल घेत कॅन्सल उरलं 48 multiplied by 8 divided by 64 is equals to TZ. 8 1 जा 8, 8 8 जा 64, 8 1 जा 8, 8 6 जा 48. When TZ is equals to 6 centimeter. TZ किती आलं? 6 सेंटीमीटर. काही असा मेजर इश्यू नव्हता. इथं मेजर इश्यू नव्हताच. आता थर्ड प्रॉब्लेम याच्यात अजून एक इन्व्हॉल्व केला. आता बघा WX दिलेला आहे, YT दिलेला आहे, TZ दिलेला आहे, WT फाइंड करायचं. मग आता पूर्ण WX दिलेला आहे तर आधी आपण काय करू की एक तर कशाला तरी पुट करू. अदरवाइज आपण काय करू
की सगळं काढून घ्या. आता बघा वाय टी दिलेला आहे आणि वाय झेड दिलेला आहे. तर आपण काय करू, छोटे छोटे पार्ट्स काढून घेऊ की वाय झेड इज इक्वल्स टू वाय टी प्लस टी झेड, बिकॉज वाय टी झेड आर कोलिनियर. मीन्स 26 8 plus tz, tz equals to 26 minus 8, tz equals to 18. अच्छा, tz किती निघालं 18. आता बघा yt माहित आहे, yt किती आहे 8, हे किती आहे 18. wx माहित आहे 25 आहे. लेट आता wt किंवा tx, wt किंवा tx कोणाला x पुट करा. लेट wt equals to x, then tx. अच्छा x जागी आपण काहीतरी दुसरा अल्फाबेट घेऊ a. आता tx म्हणजे काय ना 25 मायनस a. आता बघा टोटल किती होतं 25, किंवा नाही काढता येत तर असं काढायचं wt इक्वल्स टू wx इक्वल्स टू wt प्लस tx, wtx wtx is equal to 25 equals to a plus tx. अच्छा, आता tx असाच ठेवू. Hence tx is equals to 25 minus a. तीन गोष्टी मिळाल्या. आता परत पुढचा प्रश्न काय आहे की तेच लिहा. आता हे इथं तुम्ही लिहा. काय लिहिणार, the chord wx and yz intersect at point t. Hence by the internally division of chord. Hence इथं स्टेटमेंट लिहा, internally division of chord काय असणार, wt into tx is equals to yt into tz, wt a into tx 25 minus a is equals to yt 8 into tz, tz 18. A into this 25, a minus a into a square is equals to 8 8 64, carry 6 means 144. Then we take, this is just like a quadratic equation. हे सगळं तिकडे नेलं, a square minus 25a plus 144 is equals to 0. 144 चे फॅक्टर काढायचे आहे, 25 आलं पाहिजे. याचे एकच फॅक्टर आहे, काय सांगा. 144 चे 25 फॅक्टर काय असणार, 16 into 9 minus a square minus 16a minus 9a plus 144 is equals to 0. a common, a minus 16 minus 9 common, a minus 16 is equals to 0. a minus 16, a minus 9 both is equals to 0. a minus 16 and a minus 9 is equals to 0. a equals to 16 and a equals to 9. This has the two answer of A. मग आता when a equals to 16, then tx equals to, अच्छा a equals to 16 means wt is equals to a equals to 16, tx equals to 25 minus 16 means 9. इथं wt equals to 9, tx equals to 25 minus 9 is equals to 16. असं सेम टू सेम प्रॉब्लेम एक्सरसाइज मध्ये होतं. असं काही अवघड प्रॉब्लेम मी दिलं किंवा तुम्ही केलं अशातलाही भाग नाही, सेम रिपीट. इनर फिगर. आता हा इथं कुठतरी सेंटर आहे. मेजरमेंट ऑफ आर्क सी 54, BD 23. Then find angle CAE.
मला असं आठवते की हे गणित आपलं एक्सरसाइज मध्ये सुद्धा झालेलं आहे. मग एक्सरसाइज मध्ये झालेलं आहे म्हणजे काय काय करायचं आपल्याला, अँगल CAE has vertex outside the circle. याचा वर्टेक्स कुठे आहे, आउटसाइड द सर्कल. अच्छा, वर्टेक्स आउटसाइड द सर्कल आहे, वर्टेक्स आउटसाइड द सर्कल इंटरसेक्ट ऍट पॉइंट at CE and BD are respectively. Intercept arc and intercept मी सेट नाही मतलब, intercept arc CE and arc BD. ओके, दोन आर्क इंटरसेप्ट करतो. मग आपला एक फॉर्म्युला आहे कि angle CAE is equals to half of the measurement of arc. तो मोठी आर्क कुठली आहे C minus measurement of arc BD. Half of the measurement of CE 54 minus 23. Half of the this 4 minus 3 1, 5 minus 2 3, means 31 divided by 2, 15.5 degree. किती आलं, angle CAE is equals to 15.5 degree. मग कितीतरी सोपे गणित आहे, काही असं विशेष गणित नाही आहे, जी एक्सरसाइज होती तेच गणित आहे विशेष म्हणजे. 4.2 BC 5.4, AD फाइंड आउट, AE टोटल किती दिलं 12. तर आता आपल्याला करायचं काय, इथे दिसते की कॉर्ड दिस BC and ED chord intersect outside the circle, means first we write the chord. आता कॉर्डचे नाव लिहिता आले पाहिजे, CB and chord ED. Intersect outside the circle. चला पुढे लिहू आपण, at point A. पुढे लिहिलं. आता हे काय झालं की बाय द थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ chord, by theorem of external division of chord. अच्छा, एक्सटर्नल डिव्हिजन थेरम काय सांगते, AB into AC is equals to AD into A. AB into AC, AD into A. आणि हे जर इंटरनल असतं तर इंटरनल असं दोन पार्ट मध्ये होते, दिस मल्टिप्लाय बाय दिस, दिस मल्टिप्लाय बाय दिस. पण आता इथं आपल्याला लक्षात आलं की AB आपल्या जवळ आहे, AC नाही, AD काढायचा आहे, AE आहे. बर, मग नाही काय BC, मग आपण BC सुद्धा आहे, किती आहे 5. BC is the BC 5.4, पण आपल्याला काय पाहिजे AC, then AC is equals to AB plus BC. Reason A, B, C are collinear. AC total काढायचं आहे, AC AB is the 4.2 plus 5.4, AC is equals to 2 plus 4 6, 5 plus 4 9. पण आता आपल्याला हे आधी कळायला पाहिजे होतं, नाही तर नंतर थोडी जागा तरी आपण ठेवली होती, मला माहित होतं काढावंच लागेल. AB 4.2, AC आताच काढलं 9.6, AE find out and AE is given 12, AD equals to 4.2 into 9.6 upon 12. आता दोन ऑप्शन आहे आपले, एक तर डेसिमल कॅन्सल करता येईल, अदरवाइज विथ डेसिमल आपल्याला करता आलं पाहिजे.
12 1 जा 12, 12 8 जा 96. मग ते काय आलं 0.8 means 4.2 into 0.8 is equals to AD. AD is equals to what? Multiply by this. 8 2 जा 16, carry 1, 8 4 जा 32 plus 1 33. Point किती आहे 1 2 1 2 means it is the 3.36. The AD answer is the 3.36. फक्त लक्षात काय ठेवायचं एक्सटर्नली डिव्हिजन आहे की इंटरनली एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या प्रॉब्लेम नंबर 3 परत आहे. AB आणि AC दिलेला आहे. AB AC दिलेला आहे. अजून काय दिलेला आहे AD and find out the AE. तर आधी ED फाइंड करायला लागेल and addition of this आपण AD करू. आपण प्रॉब्लेम नंबर 3 सुद्धा. नंबर 3 काय काय दिलेलं आहे AB AC दिलं ओके काही प्रॉब्लेम नाही. AD दिलं आणि डायरेक्ट काय फाइंड करायला सांगितलं AE. मग आपला तोच थेरम आहे chord CB and AD intersect outside the circle at point A by the theorem of externally division of chord. सगळंच माहित आहे. डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू. किती आहे AB 3.6, AC 9, AD 5.4 and AE आपल्याला फाइंड करायची आहे. AE is equals to 3.6 into 9 upon 5.4. Decimal get cancelled. 36 into 9 upon 54 is equals to AE. It is the divisible by 6. 6 9 जा and 6 जा 9 cancel. AE is equals to 6. It's a very easy problem. फक्त लक्षात ठेवा एक्सटर्नली आहे की इंटरनली डिव्हिजन आहे. त्याच्या पलीकडे काही लक्षात ठेवायची गरजच नाही. छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत. आता याच्या पुढचं 17 तर ऍज अ फिल इन द ब्लँक्स म्हणून आहे ते करू. गिवन काय chord EF is parallel to GH and find chord EZ is congruent to chord FH. आता एक लक्षात ठेवायचे तर 4 chord आहेत. त्यातल्या या दोन पॅरलल दिल्या. बाकीच्या दोन उरलेल्या कॉन्ग्रुएंट सांगायचे. म्हणजे आपल्याला करायचं काय की पॅरलल दिल्या तर मी काल सांगितले तर करस्पॉन्डिंग अँगल नाही तर अल्टरनेट अँगल याचाच विचार करायचा. देन हे प्रॉब्लेम ऍज अ फिल इन द ब्लँक्स आहे. पण देन प्रूव्ह ड्रॉ GF. GF च्या जागी तुम्ही EH GF च्या जागी तुम्ही EH ड्रॉ केला असता तरी चाललं असतं ओके. पण इथे जसं दिलं तसं करावं लागेल. मग अँगल EFG and FGH. These two angle are alternate angle. अच्छा काही प्रॉब्लेम नाही. मग EFG is half of this का तर inscribed angle. Then FGH is half of this FH का तर inscribed angle. बघा जे alternate angle शोधले त्याच्याच inscribed angle arcs शोधल्या ओके. Then from first, second and third कि these two angle are congruent then these two are also the congruent. मग हे हाफ हाफ कॅन्सल झालं. मग काय उरलं मेजरमेंट ऑफ आर्क EZ is equals to FH. मग ह्या दोन्ही आर्क जर कॉन्ग्रुएंट आहेत तर त्यांच्या कॉर्ड म्हणजे कुठली कॉर्ड EZ and कॉर्ड FH is also congruent. कुठला थेरम आहे करस्पॉन्डिंग कॉर्ड ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क. आपण काली बघितलं की दोन आर्क कॉन्ग्रुएंट असेल तर करस्पॉन्डिंग कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे. इथं दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे तर करस्पॉन्डिंग आर्क सुद्धा काय असणार कॉन्ग्रुएंट. प्रॉब्लेम खूप छोटे छोटे बेसवर बनवलेले आहेत आणि खूप इझी सुद्धा. मेजरमेंट ऑफ आर्क काय दिलं आर्क PR 140 अँगल POR 36 and find the arc PQ. अरे काय आहे गणित मला तेच कळत नाहीये की इथं गणितात काय आहे की अँगल POR हॅज अ वर्टेक्स. आता इथं बघा टँजेंट हा मी तुम्हाला आता सांगतो कन्फ्युजन. जर इथं मेजरमेंट ऑफ धिस सेगमेंट म्हणजे PO OQ आणि QR दिलं असतं PO OQ आणि QR तर आपल्याला टँजेंट सेकंड थेरम सोडवायचं होतं का तर टँजेंट सेकंड थेरम म्हणजे काय PO स्क्वेअर इज इक्वल्स टू OQ इंटू OR. OQ इंटू OR. तर तिथं लेंथ शोधल्या जातात. तिथं काय शोधल्या जातात लेंथ. इथं पण मेजरमेंट ऑफ आर्क काय PQ. मग आता आपल्याला तेच लिहायचं अँगल POR has
vertex outside the circle at point O लिहिता येते. ओके, at point O. अच्छा, वर्टेक्स आउटसाइड द सर्कल आहे, मग इट इंटरसेप्ट arc PR and arc PQ. PR आणि PQ ला इंटरसेप्ट करतात. पण आता या दोघांना इंटरसेप्ट करतात, आपलं थेरी काय सांगते, अँगल POR is half of the measurement of arc PR minus measurement of arc PQ. जर ते आउटसाइड आहे तर सबट्रॅक्ट इनसाइड असेल तर ऍड. अँगल POR is the 36 degree is equals to 1/2 into this 140 minus measurement of arc PQ. फाइंड PQ करायची आपल्याला. फाइंड काय करायची? PQ. ओके, this multiply by 36 into 2 is equals to 140 minus measurement of arc PQ 72, and this plus converted into minus measurement of arc PQ plus minus 10 minus 2 8, 13 minus 7 6 minus measurement of arc PQ minus plus measurement of arc PQ is equals to 68 degree. किती निघाले? 68 डिग्री. आता आता सेकंड प्रॉब्लेम मध्ये काय वेगळं असेल, थर्ड मध्ये काय वेगळं आहे, पण जनरली ही थिअरी आपण ती परत रिपीट करत आहे. आता सेकंड मीन्स काय दिलेला आहे? OP 7.2, OQ 3.2. फाइंड OR अँड QR. पण आता इथे मी आताच सांगितलं की जेव्हा लेनचं मेजरमेंट दिलं तेव्हा टँजेंट सेकंड थेरम, आणि आर्क दिलं तेव्हा आउटसाइड आहे की इनसाइड आहे, इंटरसेप्ट ते बघायचं. ओके, देन रे OP is a tangent and ray OR is a secant. Intersect at point O. आता मी इंटरसेप्ट नाही, इंटरसेक्ट कुठे मिळतात त्या दोन? इथं. म्हणजे आउटसाइड बाय टँजेंट सेकंड थेरम, बाय टँजेंट सेकंड थेरम काय सांगते की टँजेंट सेकंड थेरम मीन्स OP स्क्वेअर is equals to OQ multiplied by OR. OP square 7.2 square, OQ 3.2 into OR. आता दोन ऑप्शन आहे, तुम्ही 7.2 चा डायरेक्टली स्क्वेअर सुद्धा करू शकता. असं नाही म्हणत आहे की मी तुम्ही स्क्वेअर करू नका, स्क्वेअर करू शकता, पण मी काय करणार, OR is equals to 7.2 multiplied by 7.2, right, 2 times upon 3.2. decimal get cancel, OR equals to 72 into 7.2 upon 332. अच्छा, both are in a one question. आता सॉरी in a one table. आता तुम्हाला जर नसेल आठवत तर 8 चा टेबल आहे, 8 4 जा 32 and 8 9 जा 72. ओके, means 9 into 7.2 divided by 4. तर आता आपण काय करू, OR equals to हा डेसिमल खाली घेऊ, 9 into 72 divided by 40. Again this is divisible by 4. 10 4 1 जा 4, 4 8 जा 32, then 2 5 जा 2, 9 जा 9 into 9 divided by 5 means 81 divided by 5. 81 divided by 5 means 81 divided by 5 means 8 1 5 1 जा 5 remaining 31, 6 30 remaining 1.2 means it is the 16.2. your final answer is 16.2. म्हणजे आता बघा की तुम्हाला OR मिळालं, OR किती मिळालं 16.2.
अच्छा, ओआर मिळाल्यावर आपल्याला अजून एक गोष्ट फाइंड करायची आहे. ओआर मिळालं 16.2. आता क्यू आर फाइंड करायची. ओआर माहित आहे, ओ क्यू माहित आहे. मग ओआर इज इक्वल्स टू ओ क्यू प्लस क्यू आर. रिझन ओ क्यू आर कोलिनियर. ओआर आताच काढलं 16.2. ओ क्यू इज द गिवन 3.2 प्लस क्यू आर means QR is equals to 16.2 minus 3.2. QR is equals to 0.30 and OR is equals to 16.2. झालं. करायचंच काय होतं, OR आणि QR फक्त काढायचं होतं. दोन्ही एका सिंपल थेरमवर होते आणि एकाच क्वेश्चनचे दोन होते, म्हणजे 5 सेकंडचे किती, परत दोन. आता राहिला एकच क्वेश्चन.